हे शेतकरी अक्षरशः एसडीएम कार्यालय सिल्लोड या ठिकाणी येऊन रडत आहे। मी तुम्हाला सांगतो एसडीएम साहेब, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, जर का तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या तर तुम्हाला घोडा लावल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही, लक्षात ठेवा। विठोबासाहेब आंबेडकर यांचा कायदा आहे, शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे। शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला देखील हात लावू नका म्हणून सांगितलं होतं। तुम्ही जिवंत हाडामासाच्या शेतकऱ्याच्या घरावर बुलडोजर या ठिकाणी चालवतात, लक्षात ठेवा। बंद करा हिटलरशाही, बंद करा, बंद करा, बंद करा हिटलरशाही, बंद करा। मी 400 रुपये महिन्यानं दुकानावर काम केलेलं आहे आणि दोन दोन पैसे जमा करत मी ते घर बनवलं आणि त्या घराचा पॉइंट माझ्या त्या घरासमोरच त्या रेल्वेचा पॉइंट माझ्या घरासमोरच टाकला। मी 25 वर्षात फक्त एक घर बनवलं आणि त्याच्याहून जर रेल्वे जात असेल तर मला आत्महत्याशिवाय पर्याय नाही। याच्यामध्ये जवळपास 1,500 ते 2,000 ती खाली प्लॉट जाऊ लागले समजा। मी चाललंय आमच्या भावना हे टेक्निकल नाही आहे, तुम्ही असं समजा डायरेक्ट की आमच्याकडे जे दिलं आहे आपण तेच घेऊन राहिले। तुम्ही थोडंसं जे राहिलं होतं का, आमच्याकडे जमीनच आहे सर आणि त्याच्यात मेहनत करून पोट भरू शकतो आम्ही। त्यांच्या भावना डबल का दुखवत आहे, कारण ऑलरेडी जमीन गेली याच्यात आणि आता परत तिथून चालली आहे। के पास नहीं गए, आपके पास आए। सत्ता से आपसे बात नहीं कर सकते क्योंकि वो पॉलिटिशियन है, ये डरते सब आपसे कर सकते हैं, हक से कर सकते हैं क्योंकि आप प्रशासकीय अधिकारी स्तंभ है हमारा। आप कलेक्टर साहब तक पहुंचेंगे प्लीज, चलिए। और आंदोलन का 8 दिन में अगर बैठक लगाएंगे तो आंदोलन हम स्थगित करेंगे, तो 8 दिन बाद हम एक जनसमाज आंदोलन कर रहे। जळगाव ते इकडे जालना जी रेल्वे ट्रॅक आहे अचानकपणे बदलण्यात आलेला आहे। सिल्लोडचा अगोदरचा वन विभागाच्या जमिनीकडचा हा ट्रॅक होता आणि आता अचानकपणे 1,000-1,500 प्लॉट आहे, पक्के घर आहे आणि सुपीक काळ्या शेतकऱ्याच्या जमिनी आहे, त्याच्यामधून या शेतकऱ्यांना रौंदावत हा ट्रॅक चाललाय। त्याच्या विरोधात हे निवेदन आम्ही या ठिकाणी आज एसडीएम साहेबांना दिलेलं आहे। तर 8 दिवसानंतर केळणा प्रकल्पामध्ये आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी जलसमाधी करू। सरपंच आदरणीय श्री मंगेशजी साबळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत। त्यामुळे सरकारला विनंती आहे की या सगळ्यांचा अंत या ठिकाणी पाहू नये। एकाच प्रकारच्या एकसारख्या शेतकऱ्यांच्या जर का जमिनी संपादित होत असतील तर या शेतकऱ्यांनी जगायचं कसं, आणि दुसरीकडे या सिल्लोड तालुक्यामध्ये याला अडवा त्याची जिरवा, अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये आमच्या शेतकऱ्यांची लुबाडणूक या ठिकाणी सुरू आहे। परंतु अचानकपणे हवाई सर्वेक्षण कुठेतरी करण्यात आलं आणि या सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी यांना कुठेही विचारात न घेता याचा सर्रासपणे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आमच्या जमिनी आम्हाला विचारल्याशिवाय त्या ठिकाणी घेतल्या जाऊ नयेत। त्याचबरोबरीनं कुठल्याही प्रकारचं भूसंपादन करत असताना भूसंपादन अधिकाऱ्यांनी या सर्व इथे उपस्थित असलेले जे काही कामकरी कष्टकरी शेतकरी त्या भागातले असतील यांच्याशी विचार विनिमय खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे। परंतु भूसंपादन करताय आम्हाला न विचारता आमचे हजारो हेक्टर जमीन जे त्या पालोद जल धरणाच्या ह्याच्यामध्ये गेलेली आमची, प्लस पुन्हा आता पाठीमागे शेतकऱ्यांच्या जमिनी काही मंगळूर इकडले तिकडे जमिनी ज्या आहे त्या पुन्हा कारखाना टाकायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये जोड आली। आगामी विचारांचा जर हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर लोकशाहीची आणि माणुसकी जर दिवसाढवळ्या हत्या होत असेल तर यावरती विवेचन आणि मीमांसा करण्याची गरज आलेली आहे। कारण आम्हा शेतकऱ्यांच्या जवळजवळ हजारो हेक्टर जमिनी या सहकार महर्षी स्वर्गीय दादासाहेब पालोदकर यांच्या विचारातून आणि दृष्टिकोनातून जो केळणा मध्य प्रकल्प 1972 मध्ये झाला त्यामध्ये जवळजवळ हजारो हेक्टर जमिनी संपादित झाल्या आणि त्यानंतर याच केळणा मध्यम प्रकल्पाचा सध्या स्थितीमध्ये पाणी वाढवू क्षमतेसाठी हा प्रकल्प प्रस्तावित आहे आणि राज्य संलग्न मार्ग गेलेला आहे, त्याच्यामध्ये आमच्या जमिनी गेलेल्या आहे। तेव्हा आम्हा शेतकऱ्यांना आता म्हणजे किती दिवस पाल ठोकायचे आणि ते पाल तुम्ही कायद्याची भाषा दाखवून कायद्याची दमदाटी करून किती दिवस ते फाडायचे हे आता आमच्याकडून सहन होणार नाहीये। त्यामुळं आम्ही शेतकरी वर्ग, त्यानंतर आम्ही कष्टकरी, आमचे जे सिल्लोडवासी बांधव आहे यांची घरं, इमारती, पक्के इमारती, प्लॉट जे कष्टानं उभं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये एक अर्थ हाक आहे, त्यांचं कष्ट आहे, त्यांचं जीवनभराची मायापुंजे त्या ठिकाणी खर्च केलेली आहे आणि ते खर्च ते कष्ट ते वापस येणार नाही। आम्हाला पैसा नकोय, आम्हाला कुठल्याही प्रकारचा आमिष नकोय। आम्ही आमची शेतकरी असेल, आमचे सर्व बांधव असेल,
आम्ही आमच्या या गोष्टीमध्ये आम्ही सुखी आहे, समाधानी आहे. तुमच्या हमी भावात आम्ही सुखी समाधानी नाहीये. आम्हाला जेवढं भेटतं, आमचं जेवढं कष्टाचं आहे त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहे. आणि ते जर अशा प्रकारे तुम्ही जर लाथाळात असेल तर या आम्हाला आमच्या सर्व कुटुंबांना आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाहीये. आम्ही येणाऱ्या मंगेश भाऊ साबळे दाटे सरांनी सांगितलेले, सन्माननीय सराबाईंनी, की आम्ही 7 दिवसाचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे.